नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवत आहोत शेवगाच्या शेंगा, ते पण मुगाची डाळ घालून. मुगाची डाळ घातल्यामुळे शेवग्याच्या शेंगांना खूप सुंदर अशी टेस्ट येते आणि खूप अप्रतिम लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता शेवग्याच्या शेंगा बनवण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. ही मुगाची डाळ. मुगाची डाळ मी 15-20 मिनटं आधी ती भिजत ठेवली आहे. आणि ह्या शेवग्याच्या शेंगा त्याच्यात घालणार आहोत आपण कांदा, कढीपत्ता, टोमॅटो आणि एक बटाटा. आता आपण ही पूर्ण तयारी केलेली आहे. आता ही आपण कुकरमध्ये बनवतो आहे. कुकरमध्ये मी तेल गरम केलं आहे. त्याच्यात कांदा आणि कढीपत्ता घालून छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा परतत असतानाच आपल्याला त्याच्यात मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला त्याच्यात थोडंसं म्हणजे अर्धा चमचा आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण टोमॅटो घालणार आहोत. मी हा एक टोमॅटो घेतलेला आहे, छान असा बारीक चिरून आता मी ह्याच्यात घातलेलं आणि छान असं परतून घेऊया आपण कांदा, टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट. आलं लसणाच्या पेस्टचे सुगंध आला की नंतर त्याच्यात आपल्याला हळद घालायचं आहे आणि आपला घरगुती मसाला जो असतो आपला तो घालायचा आहे. ते घातल्यानंतरही छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी जो एक बटाटा कापून ठेवलेला तो घातला आहे, तोही छान परतून घेऊया. त्याच्यानंतर आपण ही मुगाची डाळ घातली आहे, तीही छान परतून घ्यायची आहे. डाळ परतून झाली की आपल्याला ह्याच्यात पाणी घालायचं आहे. पाणी मी अर्धा ग्लासच घालणार आहे. अर्धा ग्लास घातल्यानंतर आपल्याला कुकरला झाकण लावायचं आहे आणि कुकरला झाकण लावल्यानंतर आपल्याला कुकरची एक शिट्टी काढायची आहे. पाणी मी आधी कमीच घातलं आहे कारण की नंतर आपण पाणी त्याच्यात पुन्हा घालू शकतो. त्यामुळे मी आता अर्ध्या ग्लासात मी ही डाळ शिजवून घेतली आहे. आता एक शिट्टी झाली आहे. गॅस मी बंद केला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला कुकर गार न होता आपल्याला शिट्टीचं प्रेशर काढून घ्यायचं आहे. कुकरचं पूर्ण प्रेशर काढून घेतल्यानंतर आपल्याला झाकण उघडायचं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही प्रेशर काढून घेतलं तर डाळ जास्त शिजणार नाही आणि डाळी आपल्याला व्यवस्थित अशी दिसेल त्या प्रकारे आपण डाळ शिजवून घेतलेली आहे. आता आपलं झाकण काढून घेतलं आहे. आता आपण ज्या शेंगा धुवून ठेवलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा, तर त्या आपल्याला घालायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता डाळ अगदी जशी आपल्याला हवी आहे तशीच शिजलेली आहे. जास्त गाळही झालेली नाही किंवा जास्त अशी कच्चीही नाही आहे. आता हे घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याच्यात झाकण लावून आपल्याला पुन्हा एक शिटी काढून घ्यायची आहे. एक शिटी पूर्ण असं होईपर्यंत आपल्याला वाट बघायची नाही. प्रेशर भरलं की आपण गॅस बंद करायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता आपली डाळ आणि शेंगा छान झालेल्या आहेत. आता तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यात थोडंसं पाणी तुम्ही गरम पाणी घालू शकता. आता ही डाळ आपली पूर्ण तयार आहे. आता ह्याच्यात आपण कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया.